नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। आज आपण अशा काही अभिनेत्यांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी मुद्दाम बौद्ध धम्माचा किंवा डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान केला होता आणि त्यानंतर त्यांचे ते कृत्य सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि त्यानंतर ज्या बौद्ध धम्मातील लोकांनी किंवा त्यासोबत आंबेडकर अनुयायांनी भीमसैनिकांनी त्यांना कॉल करून किंवा त्यांना भेटून त्यांना चांगला धडा शिकविला आणि त्यानंतर त्यांनी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच नाही तर संपूर्ण बौद्ध समाजाची देखील माफी मागितली। आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तुम्हाला सांगू इच्छितो, गेल्या काही दिवसांपूर्वी मराठी इंडस्ट्रीमध्ये असणारे प्रवीण तरडे यांनी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा अपमान केला होता, त्यांनी त्यांच्या घरामध्ये गणपती बसविला आणि त्यानंतर तो जो गणपती बसविला होता तो थेट भारतीय संविधानावरती ठेवण्यात आलेला होता। ही बाब जी आहे त्या ठिकाणी असणाऱ्या बौद्ध बांधवांनी आणि त्यासोबत महाराष्ट्रातील आंबेडकर अनुयायांनी त्यांच्या लक्षात आणून दिली। त्यानंतर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष असणारे दीपक केदार यांनी त्यांना कॉल केला आणि त्यांना जाब विचारला आणि त्यानंतर जे आहे प्रवीण तरडे हे लाईव्ह आले आणि त्यांनी फक्त बौद्ध समाजाचीच नाही तर संपूर्ण भारतीयांची, जे लोक संविधानाला मानतात त्या सर्वांचीच माफी मागितली आणि त्यानंतर ते प्रकरण मिटून गेलं। त्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी जे आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये एक चित्रपट रिलीज झाला होता। तो चित्रपट म्हणजे जय भीम। त्या चित्रपटामध्ये जे चांगलीच भूमिका सूर्या या अभिनेत्याने निभावली होती, परंतु त्यानंतर जे काही लोकांना याबाबत चांगल्याच मिरच्या चोंबल्या होत्या, कारण त्या चित्रपटाचं नाव जय भीम ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये जो गोरगरिबांवरती अन्याय अत्याचार होतो याबाबत आवाज उठविण्यात आलेला होता। परंतु त्याचसोबत जे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य देखील दाखविण्यात आलेले होते आणि त्यानंतर काही लोकांना मिरच्या चोंबल्या आणि ते या विरोधात पोस्ट करू लागले। तर त्याच लिस्टमध्ये साऊथ इंडस्ट्रीमध्ये असणारा सिद्धार्थ नावाचा एक अभिनेता आहे, त्याने त्यावेळेस एक पोस्ट टाकली होती ट्विटरवरती। तो म्हणाला होता की जय भीम हा चित्रपट पाहण्यासारखा नाही आणि त्याचसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य इतकंही महान नाही की ते रुपेरी पडद्यांवरती दाखविण्यात यावं आणि त्यानंतर भीमसैनिक संतापले आणि त्या ठिकाणी असणाऱ्या स्थानिक आंबेडकरवाद्यांनी त्याची भेट घेतली आणि त्याला माफी मागायला लावली। तर सदरील प्रकरण त्यावेळेस मिटलं होतं, परंतु आता लेटेस्टमध्ये पुन्हा एका अभिनेत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला। तो अभिनेता कोण आहे आपण जाणून घेणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। गेल्या काही वर्षापूर्वी ज्या टीव्हीवरती एक सिरियल चालायची रामायण, त्यामध्ये अरुण गोविल नामक एक अभिनेता होता, त्यांनी रामाचं त्या ठिकाणी किरदार निभवलेलं होतं। गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना ज्या भाजपाकडनं उमेदवारी देण्यात आली, खासदारकीची त्यांना ज्या उमेदवारी देण्यात आली, त्यानंतर त्यांना भाजपाने चांगल्या गोष्टी शिकविल्या, परंतु आणि त्यासोबत त्यांना हे देखील सांगितलं की जर तुम्हाला मते मिळवायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला नतमस्तक व्हायचे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करायचं आणि त्यांनी केलं देखील तसंच। परंतु ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर गेल्यानंतर त्यांच्यासमोर नतमस्तक झाले आणि त्यानंतर त्या ठिकाणी जय श्रीरामच्या घोषणा ते द्यायला लागले आणि त्यानंतर त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि अनेक आंबेडकरवादी लोकांनी या विरोधात आवाज देखील उठवलेला आहे। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा। आणि उद्या आपण पाहणार आहोत की फिल्म इंडस्ट्रीमधील असे अभिनेते ज्यांनी बौद्ध समाजाचा गौरव केला आणि त्यासोबत असे चित्रपट ज्यामध्ये बौद्ध समाजाबद्दल चांगली माहिती देण्यात आली आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा।